नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपला जो लेसन आहे मुलांना तो आहे 1.2 अँड्रोकल्स अँड द लायन. हा जो लेसन आहे तो खूप सुंदर छान असा लेसन आपण इथे शिकणार आहोत. तर बघा या लेसनमध्ये जे आहे आपण इथे काय शिकणार आहोत या लेसनमध्ये, तर अँड्रोकल्स अँड द लायन. ह्या लेसनमध्ये आपल्याला ही जी स्टोरी आहे ती खूप प्रभावित करणारी आहे. या स्टोरीमधून आपण खूप काही आपल्याला शिकायला मिळणार आहे. तर बघा या लेसनमध्ये आपण शिकणार आहोत की दिस लेसन वी विल लर्न अबाउट द फ्रेंडशिप बिटवीन अ मॅन अँड द बेस्ट. बघा यामध्ये आपण एक खूप छान सुंदर असं काय करणार आहोत, तर बोध आपण घेणार आहोत. तर एक प्राणी आणि एक काय मनुष्य यांच्यामधील जी फ्रेंडशिप आहे ती कशी असणार आहे आणि ती फ्रेंडशिप ही किती जिव्हाळ्याची असणार आहे ते आपण काय करणार आहोत, तर या पाठामध्ये अनुभवणार आहोत. तर मग मुलांनो बघा आपण इथे पाहू शकतो की आपला जो लेसन आहे तो आपण इथे घेणार आहोत. तर या लेसनचे जे एक्सप्लेन आपण इथे केलेलं आहे या पाठामध्ये, म्हणजेच अँड्रोकल्स अँड द लायन हे काय आहे, तर एक खूप छान बेस्ट असे फ्रेंड आहेत आणि काळानुसार यांची जी मैत्री आहे ती कशी होत गेली ते देखील आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांनो इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर लॉंग अगो म्हणजेच काय, तर खूप वर्षापूर्वी लॉंग अगो देअर लिव्ह अ काइंड जंटल अँड कर्टियस मॅन कॉल्ड अँड्रोकल्स. खूप वर्षापूर्वी ना एक असा मनुष्य होता. तो कसा होता, दयाळू होता. तो अगदी यंग होता, जंटल होता. आणि हा जो आपल्याला इथे दिसत आहे हा आहे अँड्रोकल्स. आणि हा खूप स्वभाव असणारा काय आहे, तर माणूस आहे. तो अगदी काइंड होता, म्हणजेच दयाळू होता. खूप छान त्याचा स्वभाव असा होता. म्हणून त्या माणसाचं नाव काय होतं, तर त्या माणसाचं नाव होतं अँड्रोकल्स. बट ही हॅड व्हेरी क्रुअल मास्टर्स. पण तो एक अशा मास्टर्सच्या हाताखाली, अशा एका व्यक्तीच्या हाताखाली काम करत होता. जो व्यक्ती कसा होता, खूप क्रूर असा होता. म्हणजेच ह्या व्यक्तीच्या हाताखाली काम करत असताना ह्या अँड्रोकल्सला काय व्हायचं, खूप त्रास होत होता. पण आपण म्हणतो ना की एखादं काम जर आपल्याला पैशांची खूप गरज असली तर आपण काय करत असतो की कुणाचाही जो काही जर आपल्याला एखाद्या कामाच्या ठिकाणी जर काहीही त्रास होत असेल तर तो आपल्याला काय करावा लागतो, सहन करावा लागतो. पण अँड्रोकल्ससारखे काही व्यक्ती असे असतात जे कशा असतात, तर खूप प्रामाणिक असतात. तो काय करायचा, तर हा जो त्याचा मास्टर आहे त्याचा त्रास हा सहन करायचा. पण एखाद्या दिवशी असं झालेलं की आत्ता ह्या सगळ्या स्वभावाचा, म्हणजेच ह्या मास्टरच्या स्वभावाचा संपूर्ण जो काही त्रास आहे तो आता मात्र जो काही आपला अँड्रोकल्स आहे त्या अँड्रोकल्सला आता तो सहन होत किंवा झालेला नव्हता. म्हणजेच बघा की आता ह्या मास्टरचा जो काही त्रास आहे तो आता मात्र अँड्रोकल्सला सहन होत नव्हता. म्हणजेच त्याला काय वाटायचे, तर त्याला असं वाटायचे की आता मी ह्या मास्टरच्या हातातून कधी निसटतो, कधी मी या मास्टरच्या हातातून एकदाचा बाहेर पडतो, असं ह्या अँड्रोकल्सला वाटत होतं. बघा अँड्रोकल्स वॉज अ स्लेव. द स्लेव्स वर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर. म्हणजे हा जो अँड्रोकल्स आहे तो या मास्टरच्या हाताखाली पडेल ते काम करायचा. पण तो कसा होता, खूप प्रामाणिक होता, छान स्वभावाचा होता. पण तरीसुद्धा काही माणसं असे असतात जे स्वभावाला न जुमानता, माणुसकीला न जुमानता काय करत असतात, तर जे काही काम पडेल ते सगळे कामं व्यक्तीकडून करून घेत असतात. पण हे विसरतात की ते स्वतःही काय आहेत, तर एक हाडा माणसाचं बनलेले माणूस आहे. मग दुसऱ्याही व्यक्तींना तसाच त्रास होत असेल ह्याचा विचार जो आहे ते अगदी जे मास्टर आहे तो करत नाही आहे. पण याचा त्रास मात्र कुणाला होत आहे, तर त्याचा त्रास होत आहे अँड्रोकल्सला. अँड्रोकल्सला त्याचा काय होतोय, तर त्रास होतोय हे आपल्याला आता इथे दिसून येत आहे. बघा इथे आपल्याला सांगितल्याप्रमाणे की दे हॅड टू डू वॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. म्हणजेच त्याला कसलंही स्वातंत्र्य, अँड्रोकल्सला
कसलंही स्वातंत्र्य या माणसाने दिलेलं नव्हतं. तसेच कुठलेही हक्क, कुठलाही अधिकार जो आहे तो त्याला दिलेला नव्हता. बघा, म्हणजेच काय आहे की इथे एखाद्या गुलामासारखं त्याची जी लाईफ आहे ती होती. कुणाची? अँड्रोकल्सची. का? कारण अँड्रोकल्स कुणाच्या हाताखाली काम करत होता? तर या मास्टरच्या हाताखाली तो काम करत होता. आणि तो मास्टर देखील पडेल ते काम काय करायचा? तर अँड्रोकल्सकडनं करून घ्यायचा. आणि त्या बाबत किंवा त्या बदलामध्ये तो त्याला कुठलंही फ्रीडम देत नसत किंवा कुठलेही राईट्स म्हणजेच कुठलेही हक्क त्या अँड्रोकल्सला नसत. जे आपण इथे बघितलेलं आहे की हा जो मास्टर आहे तो काय करायचा की त्याचे अतिशय छळ करत होता अँड्रोकल्सचा. मग बघा, इवन वेन दे वर अनहॅपी. आता बघा, इथे आपल्याला काय दिसत आहे की हा जो मास्टर आहे हा अँड्रोकल्सकडनं खूप मेहनत करून घेत आहे. म्हणून इथे आपल्याला बघा, इवन वेन दे वर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. तो कधीही त्याला एकटं पण सोडत नव्हता, कुठे बाहेर देखील जाऊ देत नव्हता. फक्त त्याच्याकडनं काय करून घेत होता? तर फक्त काबाड कष्टच करून घेत होता. आणि एखाद्या व्यक्तीला जेव्हा गुलामासारखं वागवलं जातं तेव्हा तो सुखी असणार आहे की दुःखी असणार आहे? ते साहजिकच आहे, तो कसा असणार आहे? तर दुःखीच असणार आहे, म्हणजेच अनहॅपी असणार आहे. तर हा जो मास्टर आहे तो नेहमी अँड्रोकल्सनं काय करून घेत होता? तर नेहमी तो कामच करून घेत होता. त्या बदल्यात त्याला कुठलंही फ्रीडम किंवा कुठलेही राईट्स जे आहे ते अँड्रोकल्सला देत नव्हता. आणि त्याच्या या स्वभावाचा अँड्रोकल्सला काय आलेला? तर ह्या मास्टरचा अँड्रोकल्सला खूप राग येत होता. पण असं म्हणतात की जो एखादा व्यक्ती जर गुलाम असेल, जर एखाद्या व्यक्तीच्या हाताखाली काम करत असेल, तर मग त्या व्यक्तीला कसला बरा अधिकार किंवा कसले राईट्स हे काय उपयोगाचे आहे देऊन पण, असा मास्टर त्याचा विचार करत होता. मग बघा, दे वर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर however big he might be. बघा, जो अँड्रोकल्स आहे तो कसा होता? प्रामाणिक होता, खूप इमानदार होता. म्हणून तो काय करायचा? तर त्याच्या मास्टरचा प्रत्येक आज्ञा जी आहे ती काय करायचा? फॉलो करायचा. आणि प्रत्येक त्याचे जे हुकूम आहेत किंवा त्याच्या ज्या काही गोष्टी त्याने सांगितलेल्या आहेत किंवा जे काही कामं आहेत ते सगळे अँड्रोकल्स काय करायचा? तर सगळे फॉलो करत होता. सगळे कामं जे आहे ते मास्टरचे तो करत होता. आणि बघा, एवढी कामं करून तो कसा असायचा? तर हा दुःखी असायचा, जो अँड्रोकल्स आहे तो. मग इथे अँड्रोकल्स फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. बघा, त्या मास्टरचा त्रास एवढा वाढलेला होता की त्याला काय वाटत होतं की आता एवढं काम करण्यापेक्षा, एवढं राबण्यापेक्षा मृत्यू झालेला बरा. म्हणजे तो एवढा कंटाळा होता मास्टरच्या ह्या छळाला की त्याला असं वाटत होतं की ह्या जगण्यापेक्षा आता काय बरं आहे? तर मृत्यू बरा आहे, असं ह्या अँड्रोकल्सला वाटत होतं. बघा, साहजिकच आहे की कुठलाही व्यक्ती जर गुलामासारखी वागणूक देत असेल तर साहजिकच आहे तो कसा होत आहे? तर तो कंटाळलेला आहे. आणि इथे आपल्याला बघा, तो पळून गेलेला दिसत आहे. हा जो अँड्रोकल्स आहे तो ऑल्दोज अँड्रोकल्स हॅड दज रन अवे. आता तो एवढा कंटाळला होता मास्टरच्या छळाला की एके दिवशी तो पळून गेलेला होता. मग हे वॉज नॉट अ कावर्ड, ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. आता तो कुठे गेला होता? तर आता तो एका जंगलाच्या दिशेने पळून गेलेला होता. कोण? अँड्रोकल्स हा जंगलाच्या दिशेने पळून गेला. आणि त्याला काय वाटलेलं होतं की आता मी काय करावं? तर ह्या माणसाच्या तावडीतनं सुटावं. त्याच्या गुलामगिरीला तो एवढा कंटाळला होता की एका दिवशी तो सगळं काही सोडून जंगलच्या दिशेने तो पळाला. आणि पळाल्यानंतर आता त्याला राहण्यासाठी जी काही जागा आहे ते बघा, इथे आपल्याला दिसत आहे की तो फॉरेस्टमध्ये आलेला आहे. फॉरेस्ट म्हणजेच काय? तर जंगलमध्ये आलेला आहे. कोण आलेला आहे? तो अँड्रोकल्स जो आहे तो जंगलामध्ये पळून आलेला आहे. आणि तो का बरं पळून आलेला आहे? कारण तो वैतागला होता त्याच्या मास्टरला की सगळी कामं जे आहे तो मास्टर माझ्याकडून करून घेत आहे, तरी सुद्धा तो कसा नाही आहे? तर हॅपी नाही आहे आणि माझ्याकडून सततची गुलामगिरी करून घेत आहे. म्हणून इथे अँड्रोकल्स हा हॅपी नव्हता. तो आपल्या लाईफला एवढा
बोर झालेला किंवा एवढा वैतागला होता त्याच्या जीवनाला की तो एके दिवशी परिस्थिती बघून काय झालेला तर तो पळून गेला जंगलाच्या दिशेने. मग आपण बघू शकतो ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम दॅट फॉरेस्ट. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. आता बघा साहजिकच आहे, जर एखादा व्यक्ती अचानकच एखादं काम सोडून जर पळून गेला असेल, वैतागून पळून गेला असेल, तर पळून तो जाणार कुठे? गेला तर तो जंगलामध्ये. मग जंगलामध्ये त्याची राहण्याची व्यवस्था किंवा त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ही तर बघावी लागणारच आहे. तो त्या गुलामगिरीतून तर सुटला, पण पुढे मात्र काही प्रश्न जे आहेत ते त्याच्यासमोर उभे राहिलेले आहे. ते म्हणजे आता तो जंगलाच्या दिशेने धाव घेतलेली त्यांनी आहे. मग आपल्याला इथे माहीत आहे की तो जंगलामध्ये पळून गेलेला असल्यामुळे आता त्याला जंगलाची ही भीती वाटणारच आहे. जंगलामध्ये अनेक प्राणी असतात, त्यामुळे आता राहायचं कुठे, खायचं काय हा साहजिकच आहे प्रश्न जो आहे तो पडलेला आहे. म्हणून बघा त्याने आता इथेच राहण्याचं ठरवलेलं आहे. कोणी? अँड्रोकल्सने. बघा एका झाडाखाली आपल्याला तो इथे दिसत आहे आणि तो तिकडनं पळून आल्यामुळे म्हणजे जो मास्टर आहे त्याच्या गुलामगिरीतून पळून आल्यामुळे तो आता इथे निश्वासाची काय करतो आहे, सुटका करून घेत आहे. म्हणजे त्याला असं वाटत आहे की बाबा सुटलो एकदाचा गुलामगिरीमधून. मग बघा ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेरेवर अ विश. तो आता थोडक्यात कसा होता तर आनंदी होता, कारण तो त्याच्या मालकाच्या तावडीतून काय झालेला, सुटलेला होता. साहजिकच आहे, एखादा काही व्यक्तींना जर गुलाम बनवलं गेलं असेल आणि त्यांच्याकडनं खूप काबड कष्ट करून घेतलेलं असेल आणि त्या मालकाच्या तावडीतून एखादा मनुष्य सुटल्यानंतर कसं वाटणार आहे तर खूप हॅपी वाटणार आहे. तसंच हा जो अँड्रोकल्स आहे तो देखील हॅपी झाला होता की बाबा जसं की एखादा पिंजरा असतो आणि त्या पिंजऱ्यामध्ये जर आपण पक्ष्यांना कैद करून ठेवतो तर ते पक्षी बघा न उडू शकत, न त्यांच्या मनाने ते खाऊ पिऊ शकत. म्हणून जेव्हा जे पिंजऱ्यामध्ये आपण जे बर्ड्स आहेत ते आपण कैद करून ठेवतो आणि त्यांना आपल्या इच्छेनुसार दाना पाणी टाकतो, तर हे झाले आपली त्यांच्यावरील गुलामगिरी. म्हणजे आपण एक प्रकारचे त्यांना आपण काय बनवलेलं आहे तर गुलामच बनवलेलं आहे. जसे एका पक्षाची पिंजऱ्यामधून सुटका होते तसेच काय झालेलं आहे तर याने देखील आपली जी सुटका आहे त्या मास्टरकडून करून घेतलेली आहे आणि जंगलाच्या दिशेने त्याने धाव घेतलेली आहे. मग बघा ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेरेवर ही विश. आता तो त्या तावडीतून सुटलेला तर आहेच, पण आता त्याला काय करायचं आहे तर त्याच्या मनानुसार आयुष्य हे जगायचं आहे. त्याच्या ज्या काही विश आहेत त्या त्याला कंप्लीट करायच्या आहे. बघा प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझं आयुष्य काय आहे, मी माझ्या मनाने जगावं, माझ्या स्वइच्छेने जगावं, कुणाचीही त्याच्यामध्ये भागीदारी नसावी. लाईफ आपल्याला दिलेलं आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक जे लाईफचा एव्हरी मुमेंट जो आहे तो आपल्याला कसा करायचा आहे तर अगदी मेमोरेबल करायचा आहे. अगदी क्षण ना क्षण आपल्याला कसा करायचा आहे तर आनंदी करायचा आहे. मग आपण इथे बघू शकतो की हा जो अँड्रोकल्स आहे तो आता इथे पळून आलेला आहे. एका जंगलाचा त्याने काय घेतलेला आहे, सहारा घेतलेला आहे, आश्रय त्याने घेतलेला आहे. मग या जंगलामध्ये साहजिकच आहे तो भित्रा नव्हता आणि भित्रा नसल्यामुळे आता त्याला जंगलाचा एक काय झालेला आहे, एक सहारा मिळालेला आहे. मग बघा वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. आता तो जंगलामध्ये राहत होता आणि साहजिकच त्याला सडनली अचानक कोण दिसलेला आहे तर एक लायन दिसलेला आहे, एक सिंह त्याला दिसलेला आहे. आता त्याच्या मनामध्ये काय होतं की आपल्याला कोण दिसलेला आहे, एक सिंह दिसलेला आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर या सिंहाला आपल्याला त्याने सिंहाला बघितलं होतं आणि आता त्याने काय केली, त्याच्याकडे पाठ केली आणि आता पळण्याच्या मार्गावरच हा अँड्रोकल्स होता. पण मग नेमकं काय झालं ते आता आपण इथे
बघूया की त्याला फेस टू फेस कोण दिसला, हा जो लायन आहे तो त्याला दिसलेला आहे. आणि बघा आपल्याला हा जो लायन आहे तो कसा दिसत आहे, घायल झालेला दिसत आहे. बघा हा जो लायन आहे त्याच्या पायामध्ये काहीतरी जखम झालेले आहे हे आपल्याला इथे दिसून येत आहे. मग आपल्याला इथे दिसत आहे की ही इज फर्स्ट रिॲक्शन, म्हणजे त्याची पहिली कृती जी आहे ती काय होती ती बघा, वॉज टू टर्न अँड फ्ली. त्याने असा मनामध्ये विचार केलेला की आता आपण काय करायचं, की आपल्या समोर कोण आलेला आहे, एक सिंह आलेला आहे. म्हणून आता त्याच्या डोक्यामध्ये चाललं होतं की आता मी इथून काय करणार, पळ काढणार. या सिंहाला बघून तो पळण्याच्या स्थितीमध्ये आलेला होता. ही त्याची फर्स्ट रिॲक्शन होती. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ह ऑन सीइंग हिम. जेव्हा त्याची प्रतिक्रिया आली की मी आता हा जो सिंह आहे तो मला आता दिसलेला आहे आणि आता मी काय करणार आहे तर पळ काढणार आहे, इथून रनिंग करणार आहे. पण मग त्याने थोडं मागे वळून बघितलं आणि त्याने ह्या सिंहाकडे बघितल्यानंतर त्याने बघितलं की हा जो सिंह आहे तो स्तब्धपणे उभा आहे. हा जो सिंह आहे हा इकडनं हललेला नाही आहे, तो तिथेच बसून आहे. हा कुणाला दिसला तर त्या सिंहाला बघून तो काय म्हणाला की हा माझ्या पाठीमागे नाही धावत आहे, तो एका ठिकाणी बसलेला आहे. मग अँड्रोकल्स जो आहे तो काय करायला लागला तर विचार करायला लागला की हा सिंह काय करत आहे, तर एका ठिकाणी बसलेला आहे, तो माझा पाठलाग हा करत नाही आहे. मग आपण इथे बघितलेलं आहे की इट नायदर ग्रोल्ड नॉर rolled. In fact, it looked at him facetiously as if it was in great pain. बघा तो जो सिंह आहे तो कसा होता तर त्याला खूप पेन होत होता, तो जखमी झालेला होता. हे हळूहळू अँड्रोकल्सच्या लक्षात आलं होतं. तो एका ठिकाणी बसलेला होता आणि ही सगळी बाब जो आहे त्याने हळूच मागे वळून बघितलं तर माझा पाठलाग जो आहे तो आता सिंह करत नाही आहे आणि तो एका जागेवरतीच उभा आहे, तो मूवमेंट करत नाही आहे, तो हालचाल करत नाही आहे, एका ठिकाणी बसलेला आहे आणि माझ्याकडे तो पाहत आहे. आणि मग त्याने ऑब्झर्व केलं की हा जो सिंह आहे तो कसा आहे, जखमी आहे. हे कुणाच्या लक्षात आलं तर अँड्रोकल्सच्या हे लक्षात आलं. आणि मग त्याने पुढचं जे पाऊल आहे ते उचलायला सुरुवात केली.